रोलिंग ऍक्शन. असं काही नाही, म्हणजे खरं तर तो विचारच करतो. खूप आवडतो हा मला आमरस. झालीस तू फ्रेश? बसायचंय काय? नंतर पुढे काढलंय. छान समजावलं ना, त्याचा तो ऐकतच राहतो. उशीर झाला. नाही घेतलं ते. हो करतो, विचारच करतो. हा खरंच पर्यंत शॉट ते बसले का डायरेक्ट रेडी हो. रोलिंग ऍक्शन. आई आई हा? झालीच फ्रेश? मी काहीतरी खायचं. नाही मला नको खायला. का तू बनत होती नाही? काय ब्रेकफास्ट कशी झाली? मस्त. मी तुला माहिती आहे की सर छान समजत होते ना की असं वाटतं तो ऐकतच नाही. खूप उशीर झाला. बरं. आणि ऐक ना, मस्त. तुला विचार करतेस तर तू ऑलरेडी अशी बसून राहत नाही अगं, खरं तर हो विचारच करतो. बस मी सांगायचं तुला. रोलिंग ऍक्शन. असं काही नाही, म्हणजे खरं तर हो विचारच करतो. बस रेवतीसाठी काय खरं तुमच्या चित्रावरून ते आलं. त्यामुळे मी त्याच्या लांबच्या नात्यातला आहे. पुढे जायचं. छान आहे. ऍक्शन. खरंच नाही ही आनंदाची बातमी आहे ना. रेवतीसाठी मला खूप छान वाटतं. खूप अभिलाषला असं वाटलं. खरंच ही आनंदाची बातमी आहे. मुळात मला ना रेवतीसाठी खूप छान वाटतं. अभिलाषला असं वाटतं की हे सगळं कर्तव्यामध्ये काय संबंध काय? हा फोन सिरियस आहे बाकी काही नाही. तुम्ही त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता ना? काय झालं? तू बाबा काय मला एक वाक्य बाई तू बाबा काय मला मलमल रोलिंग ऍक्शन. नाही काही विशेष नाही पिंडू. मी आणि आत्या गेलो त्याच्या ऑफिसमध्ये. तुला माहिती केवढ्या बायका होत्या तिकडे. किती गुणगुणून बोलतो त्या बाबांबद्दल. किती कौतुक करत होत्या. तुम्ही काय केलं? आम्ही काही नाही. त्यांनी मला असं वाटलं की ते रेवतीला आत बोलवलं. त्यांनी मला आत बोलवलं. मी आत गेले. त्यांनी चौकशी केली आणि त्यानंतरच मला काही आठवत नाही. कारण त्यानंतर मला जरा गरगरल्यासारखं झालं होतं. कशामुळे? त्यांनी काही अरे नाही हो तू पण ना. अगं ऊन केवढं आहे बाहेर. मला असं वाटतं की ऊन लागलं असेल. तरी डिहायड्रेट झाली असेल बॉडी म्हणून गरगरल्या नाही. ओके नाही तू काही पण मला तर बाबा जीवनी वाटतं हे मला हे सगळं अजिबात पटत नाही.
तुझं म्हणणं बरोबर. पण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला काही माहित नसेल किंवा आपण त्याला नाही जज करू शकत, तुम्ही जेव्हा कळते तेव्हा तुझा विश्वास बसेल. तू काम करतेस, तू ते येतेस आमच्यासोबत? नाही नाही, अजिबात. मग ऐकून तर घे राधा. तू मी आणि व्यक्ती आता तर जाणारच आहोत. तू ये ना आमच्यासोबत, बघ ना तिकडचं वातावरण, बघ तुला पटतंय आणि मग तू डिस्कस. हाय गाईज, थँक्यू. आज आमच्या सेटवर म्हणजे मी संसार माझ्या रेखितेच्या सेटवर आमरस पार्टी आहे. तुम्ही बघताय माझ्या पूर्ण टीम सोबत तुम्ही आमरस आणि आंबे एन्जॉय करणार आहात आणि खूप एक्साइटेड आहोत आम्ही. खूप सगळेच एक्साइटेड आहेत. तर चला आस्वाद घेऊया. माझी नणद कुठेतरी राहिली आहे. ऍज ऑलवेज ती लेट असते पण गोड मुलगी आहे. आली 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 आली. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम. मी संसार माझा रेखितेच्या सेटवर. आज आमच्या सेटवर आमरस पार्टी आहे. तर थँक्यू इकडे आल्याबद्दल. आमरस आणि आंबे हे सगळं तुमच्यासाठी आहे. तर प्लीज एन्जॉय. हा, तर सगळ्यांनी प्लीज एक एक ग्लास उचला. आई तुम्ही पहिलं. सो खूप आवडतो मला आमरस. मस्तच. आणि त्याच्यावर जर पुरी असती ना तर आणखी मजा आली असती. आता पुरी ना तर चपाती पण चालेल. अमेझिंग आमरस. आंबे आणि आमरस हा आपला कोकणचा मेवा आणि तो खूप खूप आवडतो आमच्या लोकांना सगळ्या. आईंना आवडतो. मुलांना आवडलाय का? हो, खूप मस्त आहे. सीमा वहिनींना आवडलाय का? छान झाला. येस, मस्त झाला. मज्जा. थँक्यू. मीच केलाय. हे आंबा बघते. आंबा बघा. आंबा खा प्लीज. आम्ही घेऊन जाऊ शकतो ना थोडं थोडं. मला असं वाटतं की तुम्ही ही सुंदर घेतलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. तर अरे छान आहे. इकडे चमचे दुसऱ्या हाताने जर रमलं